नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत खुशखबर समोर आली आहे। काय आहे खुशखबर संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच लाडक्या बहिणींना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन देखील दाबा आणि नवीन अपडेटसाठी तयार रहा। तर पहा, तुमच्या खात्यात आले का पैसे? लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता देखील आलेला आहे। तर पाहूयात याबद्दल सविस्तर अपडेट काय आहे। तर पहा, लाडकी बहीण योजना मे मंथ 2025 इन्स्टॉलमेंट। महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेवरून सध्या नवा वाद निर्माण झालेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लाडकी बहीण योजनेची चूक झाल्याचे म्हटले आहे। अजित पवार यांच्या विधानानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा या योजनेवरून महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत हजारो महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी गैरफायदा घेत या योजनेचा पैसे लुटण्याचा उघडकीस आलेला आहे। या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यातील हप्ता कधी येणार असे अनेकांचा प्रश्न लागून राहिला होता। याबाबत लाडक्या बहिणींच्या मनात धाकधूक होती, परंतु मंत्री आदित्य तटकरे यांनी कोट्यावधी महिलांना दिलासा देणारी बातमी दिली आहे आणि मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये स्थलांतरित करण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतलेल्या तक्रारी आल्यानंतर 1,60,000 महिला, 559,000 महिलांना व पुरुष कर्मचाऱ्यांना तपासणी केली असता 2,652 महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा पैसे लाटल्याचे उघडकीस आलेले आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासन निर्णयानुसार स्पष्ट करण्यात आले होते, तरीही त्यांनी अर्ज भरले आणि लाभही उचललेला आहे। त्यात वर्ग 3 आणि वर्ग 4च्या महिला कर्मचाऱ्यांना समावेश आहे। आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांच्या अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून येत आहे। यातच आता मे महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे म्हटले जात आहे। आदित्य तटकरे यांनी एक पोस्ट करण्याबाबत सांगितलेलं आहे। तर पहा, लाडकी बहीण योजना मे महिन्याचा हप्ता तुम्हाला 1,500 रुपये आला की नाही, कोणत्या जिल्ह्यात आले व कोणाला 3,000 आले, कमेंट करून सांगा। तुमचा जिल्हा कमेंट करा, तुमचं नाव कमेंट करा, जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव आणि माहिती सांगू शकेल की तुमच्या जिल्ह्यात देखील तुम्हाला पैसे आले आहेत। त्यामुळे नक्कीच तुमचं नाव कमेंट करायला विसरू नका। पहा पुढे, लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे। योजनेत सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार लिंक बँक खात्यातून उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे। म्हणजे आपल्या बऱ्याच लाडक्या बहिणींना आता पैसे देखील आलेले आहेत। तुम्हाला आले असतील कॉमेंट करा, नाव कमेंट करा, जेणेकरून मी तुम्हाला तुमचं नाव पुढच्या व्हिडिओमध्ये मेन्शन करेल। सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडकी बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढे अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे, असे आदित्य तटकरे यांनी पोस्टमध्ये सांगितलेलं आहे। यामध्ये असं देखील सांगण्यात आलेलं आहे की दरम्यान मध्य प्रदेशात सुरू असणाऱ्या किंवा करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचा आम्हाला प्रेरणा दिली आणि त्याच वाटेवरून आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जी योजना आहे ती राबवली। या योजनेच्या माध्यमातून आम्ही महिलांचा विश्वास संपादन केला। यामुळे 288 जागांपैकी तब्बल 266 जागांवर आमचे उमेदवार विजयी झालेले आहेत। राज्यात महायुतीचे बळकट सरकार स्थापन झाले ही आजवर सर्वात मोठा आणि ऐतिहासिक विजय असल्याचे मत व्यक्त करत आहेत। आम्हा चव्हाण यांचे आभारी आहोत अशी कृतज्ञता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलेली आहे। तर पहा, लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता सर्वांना वितरित झालेला आहे 1,500 रुपये। तुम्हाला आला की नाही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगायला विसरू नका। मी तुमचं नाव पुढच्या व्हिडिओमध्ये घेईल। त्याचबरोबर तुमचा या महिन्याचा हप्ता म्हणजे जूनचा हप्ता
कधी येणार याची देखील तारीख आता यापुढे फिक्स होणार आहे। याचा देखील व्हिडिओ लवकरच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर नक्की तो व्हिडिओ पहा। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम।